एक मिनिट. माझ्या मालकांनी तुमच्या सोबतचे सगळे संबंध तोडून टाकलेत. त्यामुळं आता आपल्यात कुठलंच नातं उरलेलं नाहीये. त्यामुळे याच्या पुढे मला कुठल्याही प्रकारे संपर्क करायचा प्रयत्न करायचा नाही. हेच तुमच्याकरता जास्त भल्याचं असणार आहे. यार पारू, हे काय तू खाल्लं नाहीस अजून? हे घे पारू, प्लीज 2 घास खाऊन घे. नाही आदित्य सर, नकोय मला. अन्नाचा एक घास बी कशातनं खाली जाणार नाही. पारू, पारू, आपल्या घरच्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे. मला खात्री आहे ती लवकरच तुला मान सन्मानाने परत आपल्या घरी घेऊन जाईल. तू बघ, नको काळजी करू, प्लीज 2 घास खाऊन घे. आदित्य सर, तुम्ही म्हणताय तसं खरंच होईल का? खरंच होईल, अगदी तसंच होईल. माझी खात्री आहे. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. बस मग. आणि अजिबात खाण्यावर राग काढायचा नाही, कळलं? पारू, काय करतेस? झोपण्याची तयारी. तू वेडी आहेस का? पारू, दे तिकडे, दे. आदित्य सर, पण आदित्य सर असं का? आदित्य सर, तुम्ही वर झोपा ना, मी खाली झोपेन. पारू, तू माझी बायको आहेस. आपलं लग्न झालंय पारू. सर, पण देवी आईने आपलं नातं स्वीकारलं नाहीये अजून. आणि जोपर्यंत देवी आई आपलं नातं स्वीकारत नाही तोपर्यंत नवरा बायको म्हणून आपण पुढे नको जायला. तू जसं म्हणशील तसं होईल. पारू, आपलं नातं जन्मोजन्मीच आहे. तू हे असं खाली झोपलेलं नाही आवडणार मला.